श्री गोविंद देव जी की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रीला प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवर यशोदानंदन ब्रज जनरंजना। यशोदानंदन ब्रज जनरंजना। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भवतु मे। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद। जय जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजाता सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्रीराधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो जय नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजी माताजी सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। माझ्या शब्दांचा उच्चार व्यवस्थित येत आहे का माताजी? हरे कृष्ण। ठीक आहे। जसं की आपल्यापैकी काही जणांना माहिती आहे की मागचे काही आठवडे झाले माझ्या दातांची काही ट्रीटमेंट सुरू आहे, त्याच्यामुळे नेहमी असा भास होत राहतं की तोंडात काहीतरी आहे परंतु काही नाहीये। त्या ट्रीटमेंटच्या अनुसार काही स्टिचेस टाके जे पडलेले तर त्या टाक्यांच्या दोऱ्यामुळे सारखं असं बोलायला थोडंसं अडखळल्यासारखं होतं, पण 2 आठवड्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल। हरे कृष्ण। तर कुणाच्या लक्षात आहे का प्रभुजीच माताजीच मागच्या वेळेस आपण कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली? कोणी सांगू शकेल का? हरे कृष्ण। प्रयत्न करा, चुकलं तरी काही हरकत नाही। आपण पाहिलेलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांकडून शमीक ऋषींच्या बाबतीमध्ये जे
एका क्षणापुरतं जे त्यांच्या कृतीतून जी चूक झाली, अशा परिस्थितीमध्ये की ज्यावेळेस ते तहानेने व्याकुळ झालेले होते. महाराज परीक्षित हे युद्धाचा सराव म्हणून हंटिंग एक्सकर्शन म्हणजे जंगलातील प्राण्यांवर सराव करून युद्धासाठी सराव करण्यासाठी क्षत्रियांना मुभा होती. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या काही सैनिकांसमवेत ते ज्यावेळेस जंगलात गेलेले होते आणि तहानेने व्याकुळ झालेले होते, त्यावेळेस महाराज परीक्षित शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेले. आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे वैदिक संस्कृतीमध्ये कितीही साधा माणूस का असेना, परंतु आलेल्या अतिथींचं व्यवस्थित स्वागत करणे आणि काही दुसरं करणं नाही झालं तरी किमान आल्यानंतर गोड शब्द, बसण्यासाठी जागा आणि पिण्यासाठी पाणी इत्यादी मूलभूत गोष्टींनी पण आपण आपल्या अतिथीचं व्यवस्थित स्वागत करू शकतो. परंतु परीक्षित महाराज हे पूर्ण पृथ्वीचे सार्वभौम सम्राट असे असूनही, कारण की भगवंतांच्या योजनेनुसार शमीक ऋषी हे अष्टांग योग साधनेमध्ये मग्न होते, तर त्या तहानेने व्याकुळ अवस्थेमध्ये परीक्षित महाराजांनी शमीक ऋषींनी ज्या प्रकारे त्यांचं स्वागतच केलं नाही किंवा ते ध्यान अवस्थेमध्ये मग्न राहिले, तर परीक्षित महाराजांनी जाताना बाजूला पडलेला एक मृत साप शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये हार म्हणून हारासारखा ठेवला. आणि श्लोक क्रमांक 33 मध्ये आपण यापासून पाहणार आहोत की त्यापासून काही अंतरावर शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हा, जो की अपरिपक्व बालक होता, अजून ब्राह्मण तेज तर होतं, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा ह्याची परिपक्वता त्या मुलामध्ये अजून आलेली नव्हती. आणि त्याचे वडील तर रागावले नाही, परंतु हा जो मुलगा होता शृंगी, हा मात्र परीक्षित महाराजांच्या आपल्या वडिलांच्या प्रती केलेल्या या कृतीमुळे खूप रागावला. आणि त्या रागामध्ये आता आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे परीक्षित महाराजांची अवहेलना केली त्यांनी त्या झालेल्या चुकीबद्दल, आणि अशी शिक्षा दिली जी की त्या चुकीला अनुसरून नव्हती. तर आपण श्लोक क्रमांक 33 पासून सुरुवात करूया. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच प्रस्तावनेवर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 33 आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. अहो अधर्म पालानां अहो अधर्म पालानां पीवनां बलिभुजाम् इव बलिभुजामिव स्वामिन्यघं यत् दासानां दासानां द्वारपानां शुनाम् इव. तर अतिशय अवहेलनात्मक असे शब्द शृंगी ते वापरत आहे परीक्षित महाराजांना संबोधण्यासाठी. आणि परीक्षित महाराज जे की आपण मागच्या वेळेस माताजींनी पण छान उत्तर दिलं की कशा प्रकारे त्यांनी कलीच्या प्रभावाला वाढण्यापासून थांबवून ठेवलं होतं, थोपवून ठेवलं होतं, आणि पूर्ण राज्यातील लोकांच्या धर्माचं रक्षण करणारे असे ते राजा होते, आणि त्यांच्यामुळे कली त्याचा प्रभाव वाढवू शकत नव्हता. तर एक चूक काही क्षणांकरिता अशा पृथ्वीच्या सम्राटाकडून झालेली असताना त्यांना कशा प्रकारे संबोधित करत आहे शृंगी आपण या श्लोकामध्ये पाहत आहोत. की अहो अधर्म पालानाम, की ज्यांनी धर्माचं पालन करायला पाहिजे अशा राज्यकर्त्यांकडून कडून अधर्माचं कृत्य होत आहे. पिबनाम बलिभुजाम इव, आणि त्यांनी स्वतःची तुलना म्हणजे
जी वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये सोशल ऑर्डर, सामाजिक जे विभाजन आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर यामध्ये तो असं त्यांनी समजलं, की आपण जे आहोत ते सर्वश्रेष्ठ. आणि आपण खूप वेळेस पाहिलेलं आहे, की वैदिक संस्कृतीमध्ये जो वर्णाश्रम धर्म होता, तो कधीही जन्माच्या अनुसार नव्हता, तर गुण आणि कर्म यांच्यावर अनुसार होता. आणि आपण काही उदाहरण पाहिले, की अश्वत्थाम्यासारखा व्यक्ती जो ब्राह्मण कुळात तर जन्मला, परंतु गुणाने आणि कार्याने अतिशय नीच प्रतीचं कृत्य त्यांनी केलं. पांडवांच्या, द्रौपदीच्या 5 मुलांना झोपेत ठार केलं, जे की त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये कोणतंही शस्त्रास्त्र नव्हतं आणि ते लढण्यासाठी तयार नव्हते. अशा लहान मुलांना झोपेमध्ये त्याने ठार केलं. तर त्याच्यामुळे श्रीमद भागवत अश्वत्थाम्याला ब्राह्मण म्हणून नाही तर ब्रह्मबंधू, म्हणजे असा व्यक्ती जो एका ब्राह्मणांच्या नातेसंबंधांमध्ये आहे, असं म्हणून संबोधित करतं. तर इथे शृंगी असं सांगत आहे, की ज्या प्रकारे आम्ही, म्हणजे तो स्वतःला समजत आहे, की आपण वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ पात्रतेमध्ये आहेत. तर आम्ही ज्यांचं पालन पोषण केलं, त्याप्रमाणे एका पशुच्या प्रमाणे, जशा की त्याच्या पालन पोषण करणाऱ्यासोबत कधी दुर्व्यवहार करू शकतो, त्या प्रकारे ह्या परीक्षित महाराजांनी माझ्या वडिलांसोबत दुर्व्यवहार केलेला आहे. स्वामीन स्वामीन स्वामिनी अघम यद दासानाम, की आपल्या मालकाच्या बाबतीमध्ये दास म्हणून असणाऱ्या ह्या क्षत्रियांनी अपराध केलेला आहे. द्वारपानाम शुनाम इव, आणि खूप कठोर शब्द इथे तो वापरत आहे शृंगी. द्वारपानाम म्हणजे जे की घराचे राखण करणारा प्राणी आहे, एखाद्या कुत्र्याप्रमाणे. तर त्यांनी त्याप्रमाणे जसे याचं स्थान आहे, परंतु यांनी आपल्या स्वामींच्या प्रती अपराध केलेला आहे. तर सांगण्याचा अर्थ असा, की या श्लोकावरूनच आपल्याला शृंगीची अपरिपक्वता दिसते, की वडिलांनी दिलेल्या ट्रेनिंग ट्रेनिंगला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजी माताजी? प्रशिक्षण. प्रशिक्षण. हा, वडिलांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे ब्राह्मण तेज तर होते, परंतु ते सांभाळण्याची जी परिपक्वता पाहिजे, ती अजून त्यांनी अंगीकारली नव्हती. त्याच्यामुळे आपण त्याचे शब्द बरेच कठोर वाटू शकतात, पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, की भगवंतांच्याच योजनेचा हा एक भाग आहे. कारण ही कलियुगाची सुरुवात आहे. याच्यानंतर अधःपतन भगवंतांच्याच, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर भगवंतांच्या योजनेने धर्माच्या एका स्तंभाचं इथे अधःपतन प्रत्येक युगामध्ये होत राहतं. तर आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. मी वाचू का प्रभूजी? हा, अलका माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. ब्राह्मण पुत्र शृंगी म्हणाला, अहो राज्यकर्त्यांचा हा केवढा मोठा अधर्म. द्वारावरील कावळ्यांप्रमाणे आणि राखण करणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे सेवकांसाठी असलेले नियम लाथाडून धनाशीच केलेले हे पापाचरण तर पहा. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. समाजरूपी शरीराचा विचार करता ब्राह्मण मस्तिष्क आहेत आणि क्षत्रिय हात आहेत. शरीराचे सर्व प्रकारच्या आघातांपासून रक्षण करण्यासाठी हातांची आवश्यकता असते, परंतु हातांनी मस्तिष्काच्या आदेशानुसार कृती केली पाहिजे. ही परम नियंत्याने निर्माण केलेली स्वाभाविक अशी व्यवस्था आहे. भगवद्गीतेत याविषयी पुष्टी मिळते. तेथे म्हटलेले आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण मनुष्याच्या गुणकर्मावरून निश्चित करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे वैद्याच्या मुलाला एक निष्णात वैद्य होण्याची चांगली संधी असते, त्याचप्रमाणे स्वाभाविकपणे ब्राह्मणपुत्राला आपल्या योग्यता संपन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली सत्पात्र ब्राह्मण होण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली असते. म्हणून वर्णव्यवस्था पूर्णपणे शास्त्रोक्त आहे. पुत्राने पित्याच्या गुणवत्तेचा लाभ घ्यावा व उत्तम ब्राह्मण वैद्य व्हावे. पात्रता प्राप्त केल्याविना कोणीही ब्राह्मणही होऊ शकत नाही,
आणि वैद्यही होऊ शकत नाहीत. आणि हाच सर्व शास्त्रांचा व सामाजिक व्यवस्थांचा अंतिम निर्णय आहे. प्रस्तुतच्या प्रसंगातील शृंगीने जन्मामुळे व अध्ययनामुळे थोर ब्राह्मणाची योग्यता मिळवली होती. तो मुळातच एका थोर ब्राह्मणाचा पुत्र होताच, परंतु अनुभव नसल्यामुळे सुसंस्कृतपणात मात्र तो कमी पडला होता. कलीचा प्रभाव झाल्याने आपल्या ब्राह्मणी सामर्थ्याच्या अहंकाराने उन्मत्त होऊन त्याने अगदी चुकीने परीक्षितांची तुलना कावळ्या कुत्र्यांची केली. खचितच राजा या दृष्टीने राखणदार आहे की तो राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर दक्षतेने दृष्टी ठेवत तिच्या पित्याला अतिशय पश्चाताप झाला. तो पुढे आपणास समजेलच. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे श्रील प्रभुपादांनी दिलेल्या तात्पर्याचा शेवटचा भाग खूप महत्वाचा आहे, की शुंगीच्या हातून झालेली अपरिपक्वतेतून ही जी चूक होती, जिथे की त्यांनी सार्वभौम राजर्षी अशा परीक्षित महाराजांची अवहेलना केली. आणि परीक्षित महाराजांचं विशेष म्हणजे केवळ ते पृथ्वीचे सार्वभौम सम्राट नव्हते, तर त्यांच्यामुळं पृथ्वीवरील अगणित अशा प्रजेच्या धर्मतत्वांचं संरक्षण होत होतं. इथे लिहिलेलं आहे की कशा प्रकारे संस्कृतीचं धर्माचं रक्षण असे महाराज परीक्षित करत होते. परंतु ही जी चूक शुंगीद्वारे झाली, ती परीक्षित महाराजांकडून झालेल्या क्षणार्धातल्या चुकीपेक्षा कितीतरी जास्त मोठी होती. आणि ती चूक केवळ त्याच्या अधपतनाचं कारण ठरली नाही. श्रीमद भागवत सांगतं की वर्णाश्रम समाज व्यवस्थेचं जे अधपतन आहे, चारही वंशांचं, ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण, शूद्र वर्ण, या सर्व समाज व्यवस्थेचं चारही वर्णांचं जे अधपतन आहे, ते या शृंगीच्या कृतीपासून सुरुवात झाली. आणि कलिपुरुष जो की आतापर्यंत आपला प्रभाव वाढवण्यासाठी संधीची वाट बघत होता, त्याला तो कलियुगाचा प्रभाव वाढवण्याची संधी पण प्राप्त झाली. आणि आपण भगवद्गीतेमध्ये पाहतो 4थ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः, की ही जी चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था आहे, भगवंतांनी समाजातील सर्व घटकांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी स्टेप बाय स्टेप क्रमशः प्रगतीसाठी भगवंतांनी ही व्यवस्था बनवली आहे. आणि ही शास्त्रोक्त सायंटिफिक अशी व्यवस्था आहे. परंतु आपण इथे बघतो की शृंगीने हा जो अहंकार होता त्याला, की मी ह्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, त्याच्यामुळे मी समाज व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ आहे, आणि हे जे क्षत्रिय आहेत त्याला त्यांनी द्वारावरील पशूंप्रमाणे उपमा दिली, तुलना दिली. तर हा जो अहंकार होता की आपल्या जन्माप्रमाणे एखादी पात्रता गृहीत धरणे, तो चुकीचा समज पुढे पसरला गेला आणि त्यामुळे पूर्ण समाज व्यवस्थेचं अधपतन झालं कलियुगामध्ये. नंतरच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काही शतकांपूर्वी 150-219व्या शतकाच्या सुरुवातीला ती समाज व्यवस्था इतकी अधपतित झालेली होती की लोक हे स्वतःच्या जन्मावरूनच स्वतःची पात्रता ठरवायचे आणि दुसऱ्या कोणत्या समाज व्यवस्थेमध्ये, दुसऱ्या कोणत्या वर्णामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीबद्दल चुकीच्या भावना ठेवायचे. आणि जसं की श्रील प्रभुपाद खूप साधं उदाहरण देतात की वैद्याचा मुलगा, एखाद्या डॉक्टरचा मुलगा, त्याला निश्चितच खूप चांगली संधी आहे आई वडिलांकडे बघून, त्यांच्याकडून प्रेरणा प्राप्त करून चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा. आणि जी काही परीक्षा आहे, पात्रता परीक्षा, नीट असो, दुसरी कोणती परीक्षा असो, त्या परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण होऊन मग क्वालिफाईड पात्र वैद्य बनण्यासाठी, क्वालिफाईड डॉक्टर बनण्यासाठी. परंतु
त्या मुलाने जर फक्त एवढ्या अटीवर जर समजायला लागला की मी डॉक्टर आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो आहे म्हणून मला पण डॉक्टर म्हणून तुम्ही स्वीकारा, तर असं स्वीकारणं शक्य नाहीये. जोपर्यंत तो पात्र होत नाही MBBS MD करून, तोपर्यंत आपण केवळ आई वडिलांच्या पोटी जन्माला आला आहे म्हणून त्याला डॉक्टर म्हणून त्याच्याकडून आपण प्रिस्क्रिप्शन किंवा उपचार घेऊ शकत नाही. त्याच प्रकारे इथे आपण पाहतो की शृंगी हा शमीक ऋषींच्या पोटी तर जन्माला आलेला होता, परंतु ते ब्राह्मण तेज सांभाळण्याची जी परिपक्वता पाहिजे, योग्यता संपन्नता पाहिजे, ती त्यामध्ये अजून आलेली नव्हती. तर अशा खूप आपण बघतो या श्लोकामध्ये की खूप रागावलेला आहे शृंगी हा बालक, आणि पुढच्या श्लोकामध्ये तो कशा प्रकारे परीक्षित महाराजांची अजून पुढे अवहेलना करतो आणि नंतर त्यांना मृत्यू दंडासाठी शाप पण देतो. तर ह्या येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की शृंगीने जेव्हा परीक्षित महाराजांना श्राप दिला तेव्हा एक बालक असून पण शृंगीकडे त्या सगळ्या सिद्धी होत्या का जे श्राप देण्यासाठी पुरेसा आहे? म्हणजे आपण बघत होतो पहिलं की लोकांकडे म्हणजे ज्या साधू संत असायचे त्यांच्याकडे एक सिद्धी असायची, कारण की आपण जर आता श्राप दिला तर आपला श्राप नाही लागत, त्यांच्याकडे सिद्धी असे. मग ते शृंगी लहान असून पण त्याच्याकडे एवढ्या सिद्धी त्याने ग्रहण केल्या होत्या की तो श्राप देण्यापुरता हे होता, हो म्हणजे देऊ शकत होता असं. हो. तर इथे तात्पर्यामध्ये एक लाईन पण होती ज्याच्यामध्ये तिथे सांगितलं होतं की पितेच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे याचा अर्थ असा की शमीक ऋषींचं लहानपणापासून त्याला प्रशिक्षण निश्चितच प्राप्त होतं शृंगीला. म्हणजे तो त्या ट्रेनिंगच्या खाली तर होता, परंतु अजून ती परिपक्वता आली नव्हती की त्या ज्ञानाचा उपयोग खऱ्या प्रकारे कशा प्रकारे करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये ती पात्रता आली होती माताजी. आणि खरं सांगायचं झालं तर ही जी पात्रता आहे, हे जे प्रशिक्षण आहे, वैदिक संस्कृतीच्या आधारे असलं तरी पण ही एक भौतिक स्तरावरची पात्रताच आहे. असं नाही की आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत झालेला होता, कारण तसंच जर असतं तर त्याला हे कळालं असतं की बाबा एका क्षणापुरती चूक निश्चित झालेली आहे, पण ह्या एका राजर्षीमुळं पूर्ण पृथ्वीवरच्या लोकांचा धर्म टिकून आहे, हा विचार तो करू शकला नाही, कारण त्याच्यामध्ये ती आध्यात्मिक परिपक्वता अजून नव्हती. ठीक आहे माताजी. तर भौतिक पात्रता निश्चित होती वडिलांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. वैष्णवी माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, मला ना एक प्रश्न सारखा पडतो की आपण सगळं जे होतं ते कर्मामुळे होतं, आपल्या म्हणजे पास्ट कर्मामुळेच होतं. पण म्हणजे परीक्षित महाराजांनी असं काय कर्म केलं की त्यांना एवढा भयानक मृत्यूला सामोरे जावं की तक्षक एका क्षणात त्यांना संपवेल? म्हणजे किती तो भयानक मृत्यू असं, हा प्रश्न मला नेहमी पडतो प्रभूजी. खूप खूप छान प्रश्न आहे वैष्णवी माताजी. आणि त्याचं एका प्रश्नामध्येच 2 ते 3 वेगवेगळे दृष्टिकोन जाणून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट की कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे का? तर वेगवेगळ्या ज्या फिलॉसॉफर्स, तत्वज्ञानांनी मांडून दिलेले जे तत्वज्ञान आहे त्याच्यापैकी एका तत्वज्ञानाचं शीर्षक आहे कर्ममीमांसा तत्वज्ञान, की त्याच्यामध्ये सांगितलंय की सर्व गोष्टी कर्मानीच होतात. परंतु जे भागवत धर्म आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्या मर्यादेपर्यंत आपण भगवंतांच्या प्रती समर्पित आहोत त्या मर्यादेपर्यंत एका भक्तासाठी कर्म फळ नाही तर भगवंत स्वतः त्या व्यक्तीच्या कर्माचे फळ ठरवतात, जर तो व्यक्ती पूर्णतः भगवंतांच्या प्रती समर्पित असेल. तर तुम्ही म्हणाल याचं प्रमाण काय? तर याचं प्रमाण आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतं. तुम्हाला तो श्लोक दाखवतो. खूप फेमस श्लोक 1866. भगवद्गीतेमध्ये 18वा अध्याय 66वा श्लोक. आपण सर्वांनी एकदा तो श्लोक म्हणू. सर्वधर्मान् परित्यज्य सर्वधर्मान् परित्यज्य माम एकं शरणं व्रज
मामेकं शरणं व्रज. अहं त्वां सर्वपापेभ्यो सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोक्षयिष्यामि मा शुचः. तर या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की हे अर्जुना, सर्व धर्मांचा त्याग करून मला म्हणजे भगवंतांना, कृष्णांना एकम म्हणजे एक्सक्लुझिव्हला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजी माताजी? एकमेव द्वितीय, की बाकीच्या कोणत्याही धार्मिक मार्गाचं पालन जे करत आहे ते त्यागून केवळ आणि केवळ भगवंतांच्याच भक्तीमध्ये जोडल्या जा, त्यांना आपलं जीवन समर्पित कर. शरणम व्रज म्हणजे समर्पित हो. आणि अशा व्यक्तीसाठी जो भगवंतांना पूर्ण प्रकारे आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, भगवंत इथे वचन देतात, अहम त्वाम सर्व पापेभ्यो, मी म्हणजे भगवंत कृष्ण स्वतः अशा समर्पित व्यक्तीला सर्व पापांपासून मोक्ष इष्यामी, मुक्ती प्रदान करतील, त्या सर्व पाप कर्मांतून मुक्ती प्रदान करतील. मा शुचः म्हणजे घाबरू नकोस, भिऊ नकोस. तर या श्लोकामध्ये आपल्याला कळतं की भगवंतांच्या प्रती समर्पित भक्तांसाठी कर्मफळ हे सर्वश्रेष्ठ नसून भगवंत स्वतः त्या व्यक्तीचा चार्ज घेतात, त्या व्यक्तीच्या जीवनाचं नियंत्रण आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतात. परंतु ते त्यावेळेसच घेतील ज्यावेळेस त्या व्यक्तीचं समर्पण आहे भक्तांच्या प्रती. हे प्रभू, हे नाथ, मेरी डोरी तेरे हात. याचा अर्थ आहे की असा व्यक्ती ज्यांनी पूर्ण भगवंतांच्या प्रती जीवन समर्पित केलेलं आहे त्याला कर्मफळापासून घाबरण्याचं कारण नाहीये. तर परीक्षित महाराजांच्या बाबतीत, परीक्षित महाराज हे काही साधारण व्यक्ती नव्हते. पांडवांच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच शुद्ध भक्त होता. 5 पांडव, त्यांची पत्नी द्रौपदी, अर्जुनाच्या दुसऱ्या 2 पत्नी सुभद्रा आणि अजून एक पत्नी होती, पांडवांची आई कुंती देवी, पांडवांचे जे मुलं वगैरे होते सर्व, अभिमन्यू आणि बाकीचे 5 मुलं जे मारल्या गेले, अभिमन्यूची पत्नी उत्तरा, आणि अशा अभिमन्यू वडील म्हणून प्राप्त झालेले आणि उत्तरा आई म्हणून प्राप्त झालेले परीक्षित महाराज, ते पण भगवंतांचे शुद्ध भक्त होते जन्मापासून. आणि जन्मापासूनच नाही तर जन्माच्या आधी आईच्या पोटात असताना पण परीक्षित महाराजांना भगवंतांचं दर्शन लाभलेलं, भगवंतांनी सुदर्शन चक्राने संरक्षण दिलेलं. तर अशा महाभागवत भक्ताला कर्मफळ त्याच्यावर प्रभाव टाकतील हे चुकीचं आहे, हे नाही होऊ शकत. त्याच्यामुळे भागवत पुन्हा पुन्हा सांगतं, अगोदरच्या आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं की परीक्षित महाराजांकडून ही जी काही क्षणांकरिता चूक झाली आणि हा जो प्रसंग घडला तो भगवंतांच्याच योजनेचा भाग होता. फक्त आणि फक्त 2 कारणांसाठी, परीक्षित महाराजांना भगवंत भगवत धामामध्ये परत आणण्यासाठी आणि श्रीमद भागवताचा या भौतिक जगामध्ये भगवंतांचं श्रीमद भागवताच्या रूपामध्ये अवतरण होण्यासाठी. तर मग तिसरा प्रश्न बाकी राहतो की ठीक आहे, परीक्षित महाराजांना भगवत धामात आणायचं होतं, तर मग एकदम छान प्रकारे पुष्पक वगैरे विमान पाठवून वगैरे का नाही आणलं, किंवा वैकुंठ यान जसं की तुकाराम महाराजांना घेण्यासाठी आलं होतं तशा प्रकारे का नाही आणलं? तर भगवंतांची इच्छा ही सर्वश्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, या भौतिक जगामध्ये राहताना अशी अपेक्षा करू शकत नाही आपण की भौतिक जगातले जे व्याधी आहेत, भौतिक जगातले जे अडचणी आहेत ते भक्तांना येणार नाहीत. त्या अडचणी पण येतील, पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्या अडचणींच्या पलीकडे जाऊन भगवंत कसे नियमित अशा भक्तांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या काळजी घेण्यासाठी सदैव तयार असतात, ते जास्त महत्वाचं आहे. तर चौथा प्रश्न राहतो की परीक्षित महाराज, जसं तुम्ही म्हटले की खूप यातना झाल्या त्यांना आणि त्यांना तक्षक या उडणाऱ्या सर्पापासून मृत्यू प्राप्त होणार होता, जे खूप जास्त या वेदनादायक होता. परंतु आपण श्रीमद भागवताच्या शेवटी पाहतो, शुकदेव गोस्वामींकडून प्राप्त झालेल्या वैष्णव संघाचा
लाभ प्राप्त झाल्यामुळे आणि बाकीचे जे साधू संत देवता महात्मे त्या ठिकाणी जमलेले होते, परीक्षित महाराजांना आपला सपोर्टला आपण मराठी पाठिंबा दर्शवण्यासाठी अशा थोर महात्म्यांच्या संगतीमध्ये असं सांगितलंय भागवतामध्ये की परीक्षित महाराज त्यांच्या मृत्यूच्या काही क्षण अगोदर शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवत कथा संपवली, ते पुढे चालत्या गेले आणि परीक्षित महाराज पूर्णतः भगवंतांवर आपलं ज्ञान केंद्रित केलं आणि त्या तक्षक सापाने येऊन दंश करण्याच्या अगोदरच परीक्षित महाराजांनी समाधी अवस्था प्राप्त केली, भगवंतांवर पूर्णतः आपलं ध्यान केंद्रित करून आणि स्वतःचा देह त्याग केला. सांगण्याचा अर्थ आहे की परीक्षित महाराजांना त्या मृत्यूची वाट पाहावी लागली नाही की जो वेदनादायक असेल किंवा काय. आणि तक्षक तो साप आला, परीक्षित महाराजांना दंश केला आणि परीक्षित महाराजांचा पूर्ण जो देह आहे तो अग्नीमध्ये व्यापला गेला. तर सांगण्याचा अर्थ असा माताजी, परीक्षित महाराज साधारण व्यक्ती नव्हते, भगवंतांच्या प्रति पूर्णतः समर्पित असे भक्त होते. हे जे त्यांचा मृत्यू होता ते त्यांचं कर्मफळ नसून भगवंतांच्याच योजनेचा भाग होता आणि केवळ भगवंतांनी ही योजनाच आखली नाही तर परीक्षित महाराजांच्या पूर्ण संरक्षणाची आणि मृत्यूच्या समयी कशा प्रकारे आदर्श मृत्यू प्राप्त होईल अशी व्यवस्था भगवंतांनी केली. शुकदेव गोस्वामींच्या आणि बाकी महात्म्यांच्या तिथे आगमनांवरून हे स्थापित होतं. ठीक आहे का वैष्णवी माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. अजून काही संशय आहे याच्यामध्ये? हरे कृष्ण प्रभूजी. म्हणजे ही चूक घडावी असं हे होतं का? पण मग ही चूक त्याच्यासाठी घडणं हे सुद्धा ते प्रयोजनच होतं भगवंतांचं. करेक्ट. हे पण म्हणजे त्यामुळे त्यांनी भागवतम त्यांचं म्हणजे ज्ञान. करेक्ट. त्यामुळे त्या जसं की सांगितलं जातं की आई सासूबाई जर सुनेला काही शिकवायचंय तर मुलीला सांगून शिकवण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून सुरुवातीला सुनेला काही वाईट वाटू नये वगैरे. तर प्रकारे लेकी बोले सुने लागे. प्रकारे भगवंत ज्या वेळेस सामान्य लोकांसाठी कोणतं उदाहरण प्रस्तुत करायचं असतं तर आपले जे निकटवर्तीय भगवंतांच्या हृदयाच्या जवळ कोण आहेत? भक्त आहेत त्यांचे. तर भक्तांच्या द्वारेच उदाहरण प्रस्तुत करतात जेणेकरून जनसामान्यांना आदर्श प्राप्त होईल. ठीक आहे. म्हणजे जसं की अर्जुनाला पण त्यांनीच म्हणजे ते प्रयोजन होतं की तो पण असमंजस झाला आणि अर्जुनासारखा बलाढ्य धनुर्धर सुद्धा कुठेतरी हे झाला की गीतेचं ज्ञान त्याला मिळावं. म्हणजे आणि इनफॅक्ट तुम्ही जे उदाहरण दिलं ते श्रीमद भागवताच्या तात्पर्यामध्ये पण आपण पाहायला मिळतं उदाहरण, की काही श्लोकांच्या अगोदरच ते उदाहरण आपण पाहिलंय की कसं लिहिलंय, परीक्षित महाराजांचे आजोबा अर्जुन यांचं उदाहरण भगवंतांनी वापरलं भगवद्गीतेचं ज्ञान प्रसारित करण्यासाठी. त्याचप्रमाणे त्यांच्या नातवांचं म्हणजे परीक्षित महाराजांचं उदाहरण भगवंत वापरत आहेत श्रीमद भागवत प्रस्तुत करण्यासाठी. ठीक आहे. हे सगळे महान म्हणजे व्यक्ती आहेत, कुणी साधारण व्यक्ती याच्यापैकी नाहीये आणि ते प्रत्येक जण भगवद्धामातच परतले आणि आपला उद्धार व्हावा म्हणून त्यांनी त्यांचा जन्म, त्यांचं कार्य कर्तव्य आणि त्यांचा मृत्यू, परीक्षित महाराजांच्या तिन्ही गोष्टी ह्या सामान्य लोकांसाठी एक आदर्श आहेत. कशा प्रकारे त्यांनी जन्म प्राप्त केला, जन्माच्या अगोदर भगवंतांचं दर्शन घेतलं, जन्म काळामध्ये कशा प्रकारे त्यांनी राज्यामध्ये धर्माचं संरक्षण केलं आणि मृत्यूच्या वेळी पण कशा प्रकारे आदर्श मृत्यू आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत की परीक्षित महाराजांच्या हातामध्ये होतं प्रभूजीच आणि माताजीच. भागवत सांगतं हा मृत्यू टाळण्याचं. ज्या भागवत सांगतं एक श्लोक येतो पुढे की ज्या प्रकारे आईच्या गर्भामध्ये असताना भगवंतांकडून संरक्षण प्राप्त झालेलं परीक्षित महाराजांनी जर मनामध्ये आणलं असतं तर ह्या शापाचा प्रतिकार ते करू शकले असते आणि भगवंतांना प्रार्थना करून या मृत्यूदंडापासून संरक्षण पण प्राप्त करू शकले असते. परंतु कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी एका आदर्श भक्ताप्रमाणे भगवंतांची इच्छा म्हणून हा प्रसंग स्वीकार करण्याचं ठरवलं आणि मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयारी करण्याचं ठरवलं. तर हे आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहूया. कुणाचं काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी अजून? हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 34. ब्राह्मणै क्षत्र बंधुर्हि
ब्राह्मणे क्षत्रबन्धु गृहपालो निरूपितः स कथं तद्गृहे द्वास्थ सभाण्डं भोक्तुम् अर्हति. हरे कृष्णा. कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच, माताजीच? हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? मनीषा माताजी. मनीषा माताजी, तुम्हाला वाचायचं होतं का? ठीक आहे. योजना माताजी. हरे कृष्ण. यस माताजी. हरे कृष्ण. ब्राह्मणांकडून क्षत्रिय पुत्रांना निश्चितच राखणदार कुत्रे म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी आपले काम द्वारावरच केले पाहिजे. द्वार राखणारा कुत्रा घरात येऊन धान्याच्याच ताटात जेवू म्हणेल तर ते कसे शक्य होईल? तात्पर्य: या अनुभवीन ब्राह्मण कुमाराला हे निश्चितच कळले होते की राजाने आपल्या पित्याकडे थोडेसे पाणी मागितले होते, परंतु त्याला काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता. आपल्या असंस्कृतपणाशी सुसंगत अशा उद्धटपणाने त्याने आपल्याच पित्याच्या अनातिथ्याचे समर्थन केले. त्याला राजाचा योग्य रीतीने सत्कार न झाल्याचे यत्किंचितही दुःख झाले नाही. उलट कलियुगातील ब्राह्मणांना शोभेल अशा पद्धतीने त्याने त्या घटनेचे समर्थन केले. त्याने राजाची तुलना द्वारावरच्या कुत्र्याशी केली आणि त्यामुळे राजाने त्या ब्राह्मणाच्या घरात शिरून ब्राह्मणाच्या भांड्यातून पाणी मागणे म्हणजे केवढे पाप. कारण कुत्र्याचे पालनपोषण धनीच करतो, त्याला वाढवितो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की त्याने धनाच्या भांड्यात पाणी खावे प्यावे. आपल्या छोट्या प्रतिष्ठेची अशी भावना हीच सर्व सामाजिक अव्यवस्थेला आणि अधःपाताला कारणीभूत आहे. आपल्याला असे दिसून येते की प्रारंभी अननुभवी ब्राह्मणाच्या मुलाकडून त्याचा प्रारंभ झाला. ज्याप्रमाणे धन्याने लाडाने वाढविलेल्या कुत्र्यालाही घरात चुलीपर्यंत प्रवेश नसतो, त्याप्रमाणे राजाला शमीक ऋषींच्या आश्रमात प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता, असे शृंगीचे मत. त्यामुळे पुत्र शृंगीच्या मते चूक राजाची असून आपल्या पित्याची नसल्याने त्याने आपल्या मौनधारी पित्याचे समर्थनच केले. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहत आहोत की अहंकाराने आणि खोट्या प्रतिष्ठेने अतिशय क्रोधित झालेल्या हा जो ब्राह्मणपुत्र शृंगी आहे, तर तो खूप रागावलेला आहे आणि ह्या रागावलेल्या अवस्थेमध्ये त्याला राजाकडून झालेली चूक तर दिसत आहे, पण ती चूक कोणत्या परिस्थितीमध्ये झाली आणि अशा सार्वभौम सम्राटाचं कशा प्रकारे स्वागत किमान मूलभूत पद्धतीने तरी करायला पाहिजे होतं आणि ते झालेलं नव्हतं. ही जी चूक किंवा हा जो त्यांच्या राजाच्या रिसेप्शन म्हणजे आदरातिथ्यामध्ये जी कमी राहिलेली होती, ती काही शृंगीला दिसलेली नव्हती. आणि उलट त्याच्या अहंकारामुळे त्याची हीच भावना होती की राजाने ही अपेक्षा ठेवणं चुकीचं होतं की शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये त्याला कमीत कमी पिण्याच्या पाण्यासाठी तरी विचारलं जावं. तर अशा रागवलेल्या अवस्थेमध्ये पुढे शृंगी काय म्हणत आहे ते आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. श्लोक क्रमांक 35. कृष्णे गते भगवती शास्त्रयोत्पथ गामिना तद्भिन्न सेतु नद्याहम् शास्मि पश्यत मे बलम्. आणि आता या श्लोकामध्ये आपल्याला पूर्णतः हे दिसेल की कशा प्रकारे त्याचा जो अहंकार होता, अपरिपक्व अवस्थेमध्ये प्राप्त केलेल्या योगिक शक्तींबद्दल तो आता आपल्याला क्लिअरली पाहायला मिळेल या श्लोकामध्ये. कुणाला वाचायचं? प्रिया माताजी. हरे कृष्णा. हरे कृष्णा. सर्वांचे सर्वश्रेष्ठ शासनकर्ते भगवान श्रीकृष्ण या जगातून निघून गेल्यानंतर ते उन्मार्गगामी आताच माजले आहेत. कारण आमचाच रक्षणकर्ता निघून गेला
आज आता मीच या गोष्टीत लक्ष घालतो आणि त्याला चांगली शिक्षा करतो. माझे सामर्थ्य पहा. तात्पर्य: अल्पशा ब्रह्मतेजाने गर्विष्ठ झालेला तो अननुभवी ब्राह्मण कलियुगांच्या माईक प्रभावात आला. मागे सांगितल्याप्रमाणे परीक्षित महाराजांनी कलीला 4 ठिकाणी राहण्याची अनुमती दिली होती. तथापि परीक्षितांच्या कार्यक्षम राजवटीमुळे त्याला राज्यात कुठेही तशीच स्थळे सापडत नव्हती. या कारणाने कली आपला प्रभाव वाढविण्यासाठी संधी शोधित होताच. आणि आता या अनुभव नसलेल्या गर्विष्ठ ब्राह्मण कुमाराने ती संधी त्याला मिळवून दिली. त्या ब्राह्मण पुत्राला आपले विनाशकारी सामर्थ्य दाखविण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि त्याने परीक्षितांसारख्या थोर राजाला शिक्षा देण्याचे साहस केले. श्रीकृष्ण स्वधामात गेल्यावर तो त्यांचे स्थान घेऊ इच्छित होता. कलीच्या प्रभावाने श्रीकृष्णाचे स्थान घेऊ इच्छिणाऱ्या उपटसुंभांची ही प्रमुख लक्षणे आहेत. असे उपटसुंभ यत्किंचित सामर्थ्यावरच्या बळावर श्रीकृष्णाचा अवतार होऊ इच्छितात. भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवरून अंतर्धान झाल्यापासून असे अनेक मिथ्या अवतार उदयाला आले आहेत. असे अवतार भोळ्या भाबड्या जनतेला अध्यात्माच्या नावाखाली स्वतःची शरणागती घ्यायला लावून आपली प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करतात व त्यांची दिशाभूल करतात. असो, कलीला या ब्राह्मणपुत्र शृंगीच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविण्याची संधी मिळाली. हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे आपण 2 मुद्दे पाहतो की कशा प्रकारे या शृंगीच्या वागण्याने कलिपुरुषाला ही संधी प्राप्त झाली आपला प्रभाव वाढवण्यासाठी. आणि दुसरी की ह्या शृंगीच्या वागण्यानेच असे एकामागून एक नंतर फसवणूक करणारे आणि आपल्या विनाशकारी सामर्थ्यातून लोकांना आपल्या प्रती आकर्षित करणारे, समर्पित करून घेणारे असे फसवणूक करणारे लोक पण अस्तित्वात आले. आज पण आपण आपल्याला पाहायला मिळतं. असे कितीतरी कल्ट हा इंग्रजी मधला शब्द आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात पाहावं लागेल. पण असे कितीतरी पंथ अस्तित्वात आहेत की जिथे एका विशिष्ट व्यक्तीची पूजा अर्चना केली जाते. अशा प्रकारे की ज्या प्रकारे आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला जोडतो, त्याच स्तरावरचं कोणत्या साधारण व्यक्तीला महत्व दिलं जातं आणि त्यांची पण पूजा अर्चना केली जाते. आणि एवढंच नाही तर हे व्यक्ती ती पूजा अर्चना स्वीकारतात आणि त्यांचे जे फॉलोअर्स, त्यांचे जे मार्गाचं पालन करणारे जे लोक आहेत की त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये जोडण्याचं पण तसदी घेत नाहीत. ती भगवंतांच्या प्रती जी भक्ती सेवा असायला पाहिजे ती सेवा स्वतः स्वीकार करायला लागतात आणि स्वतःला ह्या सर्व लोकांचा नियंत्रक असं समजायला लागतात. आणि इथे सांगितलंय की कलीला गर्विष्ठ ब्राह्मण कुमार म्हणून सांगितलंय की त्याने विचार केला की या सम्राटाकडून, राजाकडून चूक झाली, आता मीच गोष्ट कायदा हातात घेणार, ती योग्य ती शिक्षा या व्यक्तीला देण्यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट, चूक जरी झाली असेल, जर श्रीमद भागवत सांगतं की शमीक ऋषी महान योगी होते आणि परीक्षित महाराज महान भक्त होते, त्या दोघांनी आपापसामध्ये ठरवून घेतलं असतं जर चूक झाली तर. शृंगीला विनाकारण मध्ये पडण्याची किंवा आपलं ब्राह्मण तेज नाही त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी वापरण्याची गरज नव्हती, कारण तो अपरिपक्व होता. आणि दुसरी गोष्ट, एका भक्ताची अशी भावना असती की कधी कुणाच्या द्वारे आपल्या प्रती चुकीचा व्यवहार झाला तरी आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं, ज्यावेळेस परीक्षित महाराजांनी पृथ्वीरूपी गाय आणि धर्मरूपी बैल यांच्यावर कलिपुरुष ज्यावेळेस आघात करत होता, त्यावेळेस त्या धर्माने आणि पृथ्वीने हे मानण्यास नकार दिला की हा कलिपुरुष आमच्या दुःखाचं कारण आहे. कारण भक्त असा विचार करत नाहीत की ह्या व्यक्तीची जी वागणूक आहे ती माझ्या दुःखाचं कारण आहे. एक भक्त नम्रतेने असा विचार करतो की माझ्या अगोदरच्या काही कर्माने जे काही थोड्याफार प्रमाणात येणारी कर्मफळं आहेत, भगवंतांच्या कृपेने ती मला आत्ता प्राप्त होत आहेत आणि ती मी आत्ता आनंदाने स्वीकारायला पाहिजे. त्या कर्मफळांचं
प्रक्षालन निघून जाण्यासाठी. परंतु इथे शृंगी विचार करत आहे की त्या सम्राटाकडून झालेल्या चुकीची शिक्षा देणारा दुसरा तिसरा कोणी नसून मीच असलं पाहिजे आणि मीच याला कायदा हातात घेऊन ही शिक्षा देणार, अशी त्याची भावना आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 36. आता तो शाप देत आहे परीक्षित महाराजांना प्रत्यक्षात. इत्युक्त्वा रोषतां राक्षो वयस्यानुषि बालकः कौशिक्याप उपस्पृष्ट वाग्व्रजं विससर्जः. कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी मी वाचू? हा, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या मित्रांना असे सांगून क्रोधाने लाल डोळे झालेल्या त्या ऋषीपुत्राने कौशिकी नदीचे पाणी हातात धरून शब्दरूपी वज्र सोडले. तात्पर्य: या श्लोकाकडे पाहता असे दिसते की परीक्षित महाराजांना ज्या परिस्थितीत शाप मिळाला ती अगदी बालिशपणाची होती. अज्ञानी खेळगड्यांमध्ये शृंगीला आपला उद्धटपणा दाखवायचा होता. जर त्यावेळी एखादा सुज्ञ मनुष्य त्या ठिकाणी असता तर त्याने शृंगीला असे करण्यापासून रोखले असते, कारण त्यामुळे सर्व जगावरच मोठे संकट येणार होते. आपल्या ब्राह्मणी सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी परीक्षित महाराजांसारख्या राजाला मृत्यूदंड देणे म्हणजे त्या अननुभवी ब्राह्मण पुत्राने केलेली एक गंभीर चूकच होती. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे गंभीर चूक का म्हटलेली प्रभूजी माताजी? की ह्या चुकीमुळे केवळ त्याचं अधपतन होणार नव्हतं, त्याच्या वडिलांचं केवळ अधपतन होणार नव्हतं, तर पूर्ण वर्णाश्रम व्यवस्थेच्या अधपतनाची ही शृंगीने केलेली चूक ही सुरुवात होती. त्याच्यामुळे त्या चुकीला गंभीर चूक म्हटलेलं आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 37. आपण आज थोडा वेळ एक्स्ट्रा घेतलं चालेल का प्रभूजी माताजी? थोडा उशिरा सुरू केला आपण चर्चा. चालेल. हरे चालेल. हरे कृष्ण. हरे कृष्ण पृथ्वी. हरे कृष्ण. यस प्रभूजी. याच्या मागच्या श्लोकामध्ये जे म्हटले ना, श्रीकृष्ण यांनी स्वधामात प्रवेश केल्यानंतर त्यांची जागा घेण्याचे हे कोण म्हणते? त्यांची जागा कुणाला घ्यायची होती? कलीला की ब्राह्मण पुत्राला? त्यांची जागा घेण्यासाठी अशा प्रकारचे लोक, खरं तर कुणाला त्यांच्या चुकीच्या कार्याचं शिक्षा देणं हे कुणाचं काम आहे? कुणाचं पाहण्याचं काम आहे? भगवंतांचं. त्यांच्या वेगवेगळे ऍडमिनिस्ट्रेटर, त्यांचे वेगवेगळे नेमून दिलेले जे देवता वगैरे आहेत त्यांच्याद्वारे. परंतु ह्या ब्राह्मण पुत्राला, शृंगीला असं वाटलं की माझ्या वडिलांच्या प्रती ह्या पृथ्वीच्या सम्राटाकडून चूक झालेली, म्हणून त्याने केलेल्या चुकीचा जे शिक्षा आहे ती मीच देणार आता. तर अशा प्रकारे जो मिथ्य अहंकार जो आहे तो शृंगीसारखा आणि शृंगीसारखे बाकीचे आजकाल आपल्याला जे व्यक्ती पाहायला मिळतात की जे की सामान्य लोकांच्या श्रद्धेचा गैरवापर करून त्यांच्या जीवनावर नियंत्रित प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. मी कुणाचं नाव नाही घेऊ इच्छित, परंतु असे खूप सारे बुवा बाबा आपल्याला पाहायला मिळतात की चुकीच्या कार्यामध्ये पण त्यांचं नाव समोर आलेलं आहे. आता काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की बेंगलोरमध्ये खूप मोठ्या आश्रमामध्ये अशा एका व्यक्तीची चुकीची वागणूक पाहण्यात आली, ज्याने की त्याच्या अनुयायांबरोबर चुकीचं कृत्य केले आणि सरकारने पकडण्याच्या अगोदर तो दुसऱ्या देशामध्ये पळून गेला. आणि असं एक नाही, खूप सारे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा प्रकारचे मिथ्य अहंकार असणारे जे लोक आहेत ते भगवंतांच्या स्तरावर स्वतःची गणना करतात आणि आपल्या अनुयायांना भगवंतांना शरण जाण्याच्या ऐवजी स्वतः सेवा प्राप्त करण्यामध्ये समाधान मानतात. क्लिअर आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 37.
इति लङ्घितमर्यादम् इति लङ्घित मर्यादम् तक्षकः सप्तमेहनि तक्षकः सप्तमेहनि दक्षति स्म कुलाङ्गारम् दक्षति दक्षति स्म कुलाङ्गारम् चोदितो मे ततः द्रुहम् चोदितो मे ततद्रुहम् कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? मी वाचतो मग. हा, किरण जाधव प्रभू. हरे कृष्ण. त्या ब्राह्मण पुत्राने राजाला असा शाप दिला, आपल्या वंशाला कलंकभूत असणाऱ्या या राजाला आजपासून 7व्या दिवशी तक्षक सर्प दंश करील, कारण त्यांनी शिष्टाचाराचा भंग करून माझ्या पित्याचा अपमान केला आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. अशा रीतीने ब्राह्मणी सामर्थ्याच्या दुरुपयोगाला प्रारंभ झाला आणि पुढे क्रमाक्रमाने कलियुगातील ब्राह्मणांच्या ब्रह्मतेजाचा आणि संस्कृतीचाही ऱ्हास होत गेला. त्या ब्राह्मण पुत्राला परीक्षित महाराज एक कुलांगार अर्थात वंशातील अधपतित पुरुष वाटले. वास्तविक पाहता तो स्वतःच कुलांगार होता, कारण त्याच्यामुळेच ब्राह्मण जात दंतविहीन सर्पाप्रमाणे निष्प्रभ झाली. जोपर्यंत सापाचे विषदंत आहे तोपर्यंत त्याचे सर्वांना भय असते, परंतु विषारी दात काढल्यावर केवळ बालकांना त्याचे भय वाटते. कलीने सर्वप्रथम ब्राह्मण पुत्राला आणि हळूहळू इतर सर्वांना जिंकले. त्यामुळे त्यावेळची अत्यंत शास्त्रशुद्ध वर्णव्यवस्था आजच्या भ्रष्ट जाती संस्थेत अवनत झाली. अशाच कलीने प्रभावित झालेल्या अन्य वर्गाकडून तिथे अवमूल्यन केले जात आहे. वर्णव्यवस्थेला दूषित करणाऱ्या कारणाकडे मनुष्याने लक्ष द्यावे आणि शास्त्रीय मूल्य न जाणता तिचा अभ्यास करण्याचा प्रयत्न टाळावा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. तर महत्वाची गोष्ट आहे की वर्णाश्रम व्यवस्था ही जाती व्यवस्था नाहीये. जाती व्यवस्था ही श्रीमद भागवत सांगते की जो भ्रष्टाचार झाला ह्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये, त्याचं अधपतित रूप किंवा त्याचं अवनत रूप हे आपल्याला आजच्या जगामध्ये पाहायला मिळतं, जे की शास्त्रोक्त नियमांच्या अनुसार नाहीये. शास्त्रोक्त नियमांप्रमाणे निश्चितच लोकांच्या आध्यात्मिक विकासासाठी या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये व्यवस्था होती. आपण खूप सारे उदाहरणं पाहतो की शूद्राचा मुलगा का असेना, परंतु त्याला पण ब्राह्मण स्तरावर जाण्याची परवानगी होती जर तो त्या पात्रतेला प्राप्त केलेला असेल. आणि कुणी ब्राह्मण किंवा क्षत्रिय कुळांमध्ये जन्मलेला का पण असेना, पण त्याची जर पात्रता नसेल तर त्याला त्या स्तरावरून पदभ्रष्ट केलं जायचं. जसं की आपण पृथू महाराजांचे वडील महाराज वेन यांच्या बाबतीमध्ये 4थ्या स्कंदामध्ये कथा येते की कशा प्रकारे महाराज वेन हे पृथू महाराजांचे जे आजोबा होते, म्हणजे महाराज वेन यांचे वडील महाराज अंग, ते खूप महान भक्त होते. पण त्यांच्या पोटी असा मुलगा जन्माला आला की जो की अतिशय दुष्ट आणि क्रूर कृत्य करणारा वगैरे असा होता. आणि त्याच्या दुष्कृत्यांमुळे धर्माचा विकास होण्याच्या ऐवजी अधर्म वाढीस लागत होता. आणि जे काही मार्गदर्शक मंडळ त्या राजासाठी उपस्थित होते, त्यांनी राजाला त्याची चूक जाणून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं पण राजा पुढे काही, म्हणजे राजा त्यांचं पण काही ऐकत नव्हता. त्यावेळेस त्या मार्गदर्शक मंडळाने राजाला पदच्युत केलं आणि वेन महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या शरीरापासून प्राप्त केलेला मुलगा पृथू महाराज यांना जगाच्या राजसिंहासनावर बसवण्यात आले. तर सांगण्याची गोष्ट अशी की दोन्ही प्रकारचे उदाहरण आपल्याला वैदिक संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. असा व्यक्ती जो की आपल्या कार्यानुसार, आपल्या वागण्यानुसार शूद्र स्थितीमध्ये का असेना, परंतु गुरुच्या
आदेशांचं, निर्देशांचं पालन करून त्यांनी स्वतःला श्रेष्ठ स्तरावर नेलं. जसं की आपण मृगारीचं उदाहरण पाहतो, वाल्या कोळीचं उदाहरण पाहतो आणि अशा पण लोकांचं उदाहरण पाहतो. महाराज वेन यांचं उदाहरण आता सांगितलं की जे की जन्माला आले श्रेष्ठ कुळामध्ये, परंतु त्यांच्या गुणांमुळं ते स्वतःचं अधपतन करून घेतलं आणि त्यांना त्या स्तरावरून पदभ्रष्ट, पदमुक्त, पदच्युत केलं गेलं. क्लिअर आहे का प्रभूजीज माताजीज? कुणाला काही संशय आहे, कुणाला काही प्रश्न आहे या मुद्द्यावर, की कशा प्रकारे इथे सांगितलं गेले की वर्णाश्रम व्यवस्था ही शास्त्रोक्त पद्धतीने होती आणि त्याचा उद्देश होता प्रत्येक स्तरावरील व्यक्तीला स्टेप बाय स्टेप क्रमशः आध्यात्मिक प्रगतीकडे नेता यावं. की जसं की एखादा मुलगा असेल तर असं नाही की त्याला शाळेत प्रवेश नाही, त्याला पण किंडरगार्टन, पहिली, दुसरी अशा प्रकारे एक स्तरावरून नेऊन नंतर त्याला पण सर्वश्रेष्ठ स्तरावर आणता यावं, भक्तीच्या स्तरावर आणता यावं. परंतु त्याचं अवनत अशी अवस्था जाती व्यवस्थेमध्ये आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 38. ततो भेत्याश्रमं बालो ततो भेत्य आश्रमं बालो गले सर्प कलेवरम गले सर्पकलेवरम् पितरं वीक्ष दुःखार्तो पितरं वीक्ष दुःखार्तो मुक्त कंठोरुरोधः. तर आपण आता बघतो की त्या खोट्या प्रतिष्ठेच्या अवस्थेमध्ये चूक तर केलेली आहे शृंगीने, आणि केवळ स्वतःपुरती नाही तर पूर्ण जगावर त्याचा परिणाम व्हावा या स्तरावरची ही चूक आहे. परंतु आता चूक झाल्यानंतर तो आश्रमामध्ये वडिलांच्या जवळ जातो आणि त्यालाही आपली चूक कळालेली आणि त्याच्यापेक्षा त्याच्या वडिलांना पण आपल्या मुलाच्या चुकीचा पश्चाताप होईल. आपण येणाऱ्या श्लोकांमध्ये पाहू. कुणाला वाचायचंय का प्रभूजीज माताजी? हरे कृष्ण. वाचू? हा, वैष्णवी माताजी. हरे कृष्ण. यानंतर तो मुलगा हरे कृष्णा. यानंतर तो मुलगा आश्रमात आला. मृत सर्प गळ्यात असलेल्या आपल्या वडिलांना त्यांनी पाहिले आणि अतिशय दुःखी होऊन तो मुक्त कंठाने रडू लागला. तात्पर्य: आपण फार मोठी चूक केल्याचे लक्षात आल्याने तो मुलगा आता अतिशय खिन्न झाला आणि मनावरचे ओझे दूर करावे म्हणून तो रडू लागला. तो आश्रमात आला. आपल्याला कोणी सावरावे असे त्याला वाटले, परंतु वडिलांना तशी अवस्थेत पाहून तो मोठ्याने रडू लागला. आता उशीर झालेला होता. या सगळ्या प्रसंगाने त्याच्या वडिलांनाही अतिशय वाईट वाटले. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तर शमीक ऋषींना पहिल्यांदाच आता ह्या गोष्टीची जाणीव होत आहे की हे सगळं काय झालेलं आहे. आतापर्यंत ते योग साधनेमध्ये होते. सवा अंगिरसो ब्रह्मन् सवा अंगिरसो ब्रह्मणे श्रुत्वा सूत विलापनम् उन्मील्य शनकैर्नेत्रे दृष्ट्वा चांसे मृतोरगम्. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हे ब्राह्मणो, अंगिरा ऋषींच्या कुळात जन्म झालेल्या त्या मुनींनी आपल्या मुलाचे रडणे ऐकून हळूहळू डोळे उघडले आणि आपल्या गळातील मृत सर्पही पाहिला. हरे कृष्ण प्रभूजी. हा वाचू. ओके. त्यांनी तो मृत सर्प अनंत फेकून दिला.
अन्यत्र फेकून दिला आणि मुलांना विचारले की तू का रडतोयस, कोणी तुझं काय वाईट केले. हे ऐकून मुलाने घडलेली सर्व घटना पित्यासमक्ष कथन केली. तात्पर्य श्रील प्रभुपादद्वारे श्रील प्रभुपाद की जय. आपल्या डोळ्यात मृत सर्प होता ही गोष्ट आपल्या गळ्यात मृत सर्प होता ही गोष्ट मुनींनी फारशी गंभीर्याने घेतलेली दिसत नाही. त्यांनी तो सहजपणाने दुसरीकडे टाकून दिला. तसे पाहता परीक्षित महाराजांच्या अशा वागण्याने गंभीर अन्याय झाला होता असे काही नव्हते, परंतु त्या मूर्ख मुलाने ती गोष्ट फारच गंभीरपणे मनास लावून घेतली. त्यात त्याच्यावर कळीचा प्रभाव होता. त्यामुळे त्याने राजाला श्राप दिला आणि सुखरूप इतिहासाचे एक प्रकरण संपले. हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण महाराज. तर इथे शेवटची ओळ खूप महत्वाची आहे. त्यात त्याच्यावर म्हणजे शृंगीवर कलीचा प्रभाव होता आणि त्यामुळे त्याने राजाला शाप दिला आणि सुखरूप इतिहासाचे एक प्रकरण संपले. म्हणजे तोपर्यंतचा काळ, परीक्षित महाराजांच्या राज्याचा काळ, तोपर्यंत कशा प्रकारे धर्माचं राज्य होऊन सर्व लोक सुखी होते, धर्माचं पालन करणारे होते आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करत होते आपापल्या जीवनामध्ये. आता ते सगळं बदलणार आहे. आणि जसं इंग्रजीमध्ये एक आपण म्हण आहे, ओपनिंग द फ्लडगेट्स. ओपनिंग द फ्लडगेट्स म्हणजे शृंगीने आपल्या ह्या चुकीच्या कृतीने कली पुरुषासाठी दरवाजे उघडले, आपला प्रभाव वाढवण्यासाठी, आणि सर्व लोकांना अडचणीत आणले आपल्या ह्या एका चुकीच्या कृतीमुळे. आणि शमीक ऋषींबद्दल आपण पाहतो की त्यांना आत्ताच शृंगीने सांगितल्यानंतर ही सर्व गोष्ट लक्षात आलेली आहे की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. की परीक्षित महाराज आले होते आणि त्यांनी पाहण्याची अपेक्षा केली आणि ते स्वतः योग साधनेत असल्यामुळे त्यांना लक्षात पण आले नाही. आणि परीक्षित महाराजांनी जाताना हा मृत्यू सर्प त्यांच्या गळ्यामध्ये टाकला आणि त्यांच्या मुलाने या गोष्टीवर राग येऊन परीक्षित महाराजांना मृत्यूदंडाचा शाप दिला. ही गोष्ट त्यांना आत्ताच लक्षात आलेली आहे. आपण एक श्लोक घेऊ आणि आता आज इथे कन्क्लूड करू. श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. निशम्य शब्दम अतदर्हम नरेंद्रम स ब्राह्मणोनात्मजमभ्यनन्दत् अहो बतां हो महदद्यते कृत मल्पीयसि द्रोह उरोर्दमो धृतः. कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हा, संजना. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मुलाकडून वडिलांना कळाले की राजाला श्राप दिला गेला आहे. वास्तविकपणे त्याच्या संबंधाने असे कधीच घडवायच नको होते, कारण त्या वेळेच्या सर्व राजांमध्ये तो सर्वश्रेष्ठ होता. त्यामुळे ऋषींनी मुलाचे अभिनंदन तर केलेच नाही, उलट ते पश्चातापाने विलाप करू लागले. अरे रे, या माझ्या पुत्राकडून केवढे मोठे पाप घडले आहे. त्याने अगदी क्षुद्र अपराधासाठी महत्तम शिक्षा दिली आहे. तात्पर्य, राजा हा सर्व मानवांमध्ये श्रेष्ठ असतो, कारण तो परमेश्वराचा प्रतिनिधीच असतो. म्हणून त्याच्या कोणत्याही कर्माचा त्यास दोष द्यावायचा नसतो. वेगळ्या शब्दात सांगायचे तर राजा कधी चूक करू शकत नाही. जर एखादा ब्राह्मण पुत्र अपराधी असेल आणि राजाने त्यास फाशीची शिक्षा सांगितली असेल तरी त्याला ब्रह्महत्येचे पातक लागत नाही. क्वचित प्रसंगी राजाकडून काही अन्याय घडला, आगळीक घडली तरी त्याला दोष द्यावायचा नसतो. एखाद्या वैद्याकडून रोगावर उपचार करताना यदा कदाचित काही चूक झाली आणि रोगी दगावला तर त्यासाठी वैद्याला फासावर चढवायचे नसते. असे असताना महाराज परीक्षितांसारख्या सज्जन आणि पुण्यशील राजाविषयी काय सांगावे. वैदिक समाज व्यवस्थेत राजाला असे प्रशिक्षण दिले जाते की तो सिंहासनावर बसून राजा म्हणून राज्य करीत असला तरी तो मोठा संत राजर्षी होऊ शकतो.
जर राजा चांगला असेल तर त्याच्या उत्तम शासनामुळेच लोकात शांतता नांदते व लोक निर्भयपणे राहू शकतात. असे राजर्षी आपले शासन इतके सुव्यवस्थितपणे पवित्रपणे चालवतात की लोक त्यांना देवाप्रमाणे आदर देतात. ही वेदांची शिकवण आहे. राजाला नरेंद्र म्हणजेच मनुष्यांमध्ये श्रेष्ठ असे म्हणतात. अशा स्थितीत आपल्या अंगी ब्राह्म्य तेज आहे आणि म्हणून एखादा अननुभवी गर्विष्ठ ब्राह्मण परीक्षितांसारख्या राजाला श्राप कसा देतो. परंतु शमीक ऋषी स्वतः चांगले अनुभवी आणि सत्प्रवृत्त ब्राह्मण होते. आपल्या पुत्राचे निंद्य कर्म त्यांना मुळीच आवडले नाही. आपल्या पुत्राच्या हातून घडलेल्या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला. सामान्य नियमाप्रमाणे राजा हा श्राप देण्याच्या कक्षेत येत नाही. तेथे परीक्षित महाराजांसारख्या उत्तम राजाविषयी काय सांगावे. राजाचा अपराध तसे पाहता नगण्य असाच होता आणि त्यासाठी मृत्यूदंड देऊन शृंगीने एक मोठे पापच केले होते. या सगळ्याच प्रसंगाचे शमीक ऋषी अतिशय खिन्न झाले. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की शमीक ऋषी यांना पश्चाताप झालेला आहे की एकतर खूप साऱ्या गोष्टी की एकतर राजा हा क्षापासाठी पात्र नाही का, कारण त्यांनी पूर्ण लोकांची, राज्यातील सर्व प्रजेची जिम्मेदारी स्वीकारली आहे त्यांच्या आध्यात्मिक कल्याणाची. आणि ह्या कार्यामध्ये कधी काही थोडी चूक जरी झाली तरी तो शापासाठी निश्चितच प्राप्त नाहीये. आणि साधारण राजाबद्दल, परीक्षित महाराजांबद्दल काय सांगणार, जे की राजर्षी होते, म्हणजे राज्य सिंहासनावर बसलेले महान भक्त राजर्षी म्हटले जातात. तर अशा परीक्षित महाराजांबद्दल अशा प्रकारे त्यांना मृत्यूदंडासाठी शिक्षा देणे हे निश्चितच खूप चुकीचे होते. आणि त्यांच्याकडून काही चूक झाली हे गृहीत जरी धरलं तरी ती चूक अत्यंत नगण्य होती आणि ती अशा अवस्थेमध्ये झाली होती ज्या अवस्थेमध्ये ते डेस्परेट म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला प्रभूजीज माताजी? डेस्परेट, अगतिक झाले होते. खूप आगतिक स्थितीमध्ये होते, तहानेने व्याकुळ झालेले होते आणि तशा स्थितीमध्ये ती नगण्य चूक झालेली होती आणि त्या चुकीसाठी अशा प्रकारचा मृत्यूदंड देणं हे कदापिही बरोबर नव्हतं. त्याच्यामुळे शमीक ऋषी पण अतिशय खिन्न झालेले की त्यांना आपल्या मुलाची झालेली चूक कळालेली आहे. आपण श्लोक क्रमांक 42 पासून पुढच्या वेळेस सुरू करू. प्रभूजी माताजी, कुणाचा काही प्रश्न आहे का? खूप खूप महत्वाचा श्रीमद भागवताचा भाग आहे की कशा प्रकारे श्रीमद भागवत अस्तित्वात आलं, अवतरित झालं, हे आपण एक्झॅक्टली पुढच्या अध्यायामध्ये पाहू, पण त्याची पार्श्वभूमी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. यस माताजी. प्रभूजी, आपण बघतो की श्रीमद भागवतम जे आहे खूप मोठं आहे. तर परीक्षित महाराजांसाठी ते एका हप्त्यामध्ये योजलं गेलं की त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा ते कंटिन्यू चालत राहिले? खूप छान प्रश्न आहे की श्रीमद भागवत हे किती सांगायचं हे कलियुगासाठी कुणी ठरवलेलं आहे? शुकदेव गोस्वामींनी. कशाच्या आधारावर ठरवलंय की कलियुगातल्या लोकांची गोष्ट ऐकण्यात ठेवण्याची, स्मरणात ठेवण्याची, जाणून घेण्याची बौद्धिक जी क्षमता आहे ती अतिशय सीमित आहे माताजी. आणि आजकालच्या युगामध्ये इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या आणि रील्सच्या युगामध्ये तर ती क्षमता अजून कमी होत आहे. आपल्या सर्वांना हे ऐकून खूप आश्चर्य वाटेल की लहान मुलांचा म्हणा, मोठ्या माणसांचा म्हणा, जो एकाग्रतेने चित्त लावून ठेवण्याचा जो काळ आहे तो काही सेकंदांप्रमाणे म्हणजे मिनिटांच्या पेक्षाही कमी झालेला आहे आजकालच्या स्थितीमध्ये. तर अशा स्थितीमध्ये आपण बघतो की जे हायर प्लॅनेटरी सिस्टम म्हणजे स्वर्गलोक आहेत, ब्रह्मलोक आहेत, या ठिकाणी जे श्रीमद भागवतम आहे आपल्या भागवतापेक्षा खूप विस्तृतरित्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्या पृथ्वीवरच्या श्रीमद भागवतामध्ये केवळ आणि केवळ 18,000 श्लोक आहेत जे पण आपल्याला खूप मोठे वाटतात. श्रीमद भागवताचे 12 स्कंद आणि 18 व्हॉल्यूम आहेत जे की आपल्याला बरंच मोठं वाटतं भागवतम. परंतु बाकीच्या लोक म्हणजे लोक नाही, बाकीच्या
प्लॅनेटरी सिस्टीम, प्लॅनेट सोबत जर आपण तुलना केली तर आपलं श्रीमद भागवतम हे अतिशय संक्षिप्त रूपात सांगितलंय आपल्या बौद्धिक क्षमते अनुसार. तर हे जे 7 दिवसांचा कालावधी होता त्याचे अनेक कारण आहेत, की एकतर परीक्षित महाराजांजवळ ते 7 दिवस होते त्यांच्या मृत्यूच्या अगोदर, जोपर्यंत शुकदेव गोस्वामींना भागवताचा हा पूर्ण संदेश द्यायचा होता. हे एक मर्यादा. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची मर्यादा म्हणजे आपली जाणून घेण्याची, आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता. त्या अनुसार 2 व्यक्तींनी, श्रील व्यासदेव आणि त्यांचे पुत्र शुकदेव गोस्वामी यांनी हे श्रीमद भागवतम काय म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये प्रस्तुत केलेलं आहे. ठीक आहे. आणि जसं की मी बऱ्याचदा सांगितलंय की ह्या श्रीमद भागवतामध्ये ब्रह्माजींच्या ह्याच कल्पातल्या म्हणजे ह्याच दिवसातल्या भगवंतांच्या आणि त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या आणि त्यांच्या काही निवडक शुद्ध भक्तांच्या जीवन कार्याबद्दल सांगितलेलं आहे, वर्णन आहे संक्षिप्त रूपामध्ये. परंतु ब्रह्माजींच्या बाकीच्या दिवसांमध्ये, बाकीच्या कल्पांमध्ये पण भगवंतांच्या, त्यांच्या अवतारांच्या अनेक साऱ्या लीला आहेत, परंतु त्या आपल्या भागवतामध्ये नाही आहेत माताजी. ठीक आहे. हरे कृष्ण. अजून एक प्रश्न निघाला की ब्रह्माजी, आपण बघतो ब्रह्माजींचा जो एक कल्प आहे ते चतुर्युग 1000 चतुर्युग पर्यंत चालतो. 1000 चतुर्युगापर्यंत त्यांचा दिवस आणि तेवढीच लांब रात्र पण. हो प्रभूजी. आणि मग आपण बघतो प्रभूजी की जसं कलियुग, आता हे कलियुग जेव्हा संपेल तर तेव्हा सुद्धा विनाश होतो आणि ब्रह्माजींचा कल्प जेव्हा संपतो, जसं म्हणजे त्यांची रात्र चालू होते तेव्हा सुद्धा विनाश होतो का? हा, तर याच्याबद्दल 3ऱ्या स्कंदामध्ये भागवताच्या सांगितलं आहे की सामान्यपणे जगाचा जो अॅनायलेशन, जो विनाश आहे तो मुख्यतः 2 वेळेस आणि एक छोटा प्रलय मिळून 3 वेळेस होतो. एक आहे ब्रह्माजींचं जीवन पूर्ण संपल्यावर, जीवनकाळ संपल्यानंतर. दुसरं आहे ब्रह्माजींचा दिवस संपल्यानंतर, ज्यावेळेस त्यांची रात्र सुरू होते त्यावेळेस एक प्रलय आहे. आणि तिसरा आहे, आचार्य जीव गोस्वामी वगैरे त्यांच्या टिप्पणीमध्ये सांगतात की काही वेळेस युग संध्या म्हणजे एक दिव्य युग म्हणा पूर्ण होऊन दुसरं दिव्य युग वगैरे सुरू होताना पण काही वेळेस प्रलय होतो, पण प्रत्येक वेळेस नाही येतो 3ऱ्या प्रकारचा प्रलय. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मला एक प्रश्न विचारायचा होता. आपण म्हणतो की आता कलियुग म्हणजे कलियुगात एवढा सगळा ह्या गोष्टींचा ऱ्हास होतोय वगैरे, मग हे निर्माण का केलं गेलं असेल? म्हणजे तो प्रभाव का दिला गेला असेल की हे सगळं माहिती आहे की हे पुढे विनाशाकडे जाणार आहे सगळं? बरोबर आहे. खूप छान प्रश्न आहे. तर ह्याचे 2 बघण्याचे दृष्टिकोन आहेत मनीषा माताजी. सर्वात एक गोष्ट की कलियुग ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास जरी असला तरी कलियुगाची महती पण खूप सारे महात्मे गात आहेत. एवढंच नाही, असं म्हटलं जातं की जे महान ऋषी मुनी आहेत आणि देवी देवता आहेत त्यांच्याकडून कलियुगाची पूजा होते. का? की धार्मिक तत्वांचा ऱ्हास तर आहे, परंतु ह्या ऱ्हासामध्ये जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी जी पात्रता आहे ती एकदम सोपी करून दिलेली मनीषा माताजी. ठीक आहे. की ज्या गोष्टीला जी परिपक्वता, परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी अगोदरच्या काळामध्ये जसं त्रेतायुग असू, द्वापारयुग असू, सत्ययुग असू, हजारो लाखो वर्षांची तपस्या पाहिजे असायची, ती परिपूर्णता कलियुगामध्ये आपण 20, 30, 40, 50 वर्षांमध्ये प्राप्त करू शकतो, जे की खूप मोठं कन्सेशन आहे. जसं की मी नेहमी उदाहरण देतो की भारतामध्ये काही परीक्षा आहेत, UPSC ची परीक्षा, कॅट आहे, IIT ची JEE परीक्षा आहे, बऱ्याच अवघड आहेत. परंतु त्या परीक्षांमध्ये जो क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो, जी पात्रतेचा जो मार्कांचा स्तर असतो तो खूप खाली केलेला असतो. 50% जरी पडले 100 पैकी तरीही, कारण परीक्षा तेवढी अवघड आहे, तुम्ही पात्र व्हाल ऍडमिशनसाठी. का? कारण परीक्षा तेवढी अवघड आहे. तसंच कलियुगामध्ये परीक्षा अवघड आहे, परंतु पात्रतेचे जे मार्क्स आहेत ते पण खूप जास्त कमी करून देण्यात आले की कमीत कमी एवढं करा आणि तुमचं जीवन परिपूर्णता. दुसरं कोणतं पण कुळ दाखवा मनीषा माताजी, कुळ म्हणतो, वेळ दाखवा,
की कलियुग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, ज्याच्यामध्ये एवढ्या कमी काळामध्ये तुम्ही परिपूर्णता प्राप्त करू शकता. खूप जास्त कालावधी लागतो बाकीच्या काळामध्ये. ठीक आहे का माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. आणि तुम्हाला आजचं चर्चा कन्क्लूड करताना एक श्लोक दाखवतो मी आता जे सांगितलं त्याच्यावर, की शुकदेव गोस्वामी भागवताच्या शेवटी सांगतात. आपण तो श्लोक म्हणू आणि नंतर आजच्या चर्चेला विराम देऊ. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. कलेर्दोष निधे राजन अस्ति हि एको महान गुणः कीर्तनात् एव कृष्णस्य मुक्तसंगः परं व्रजेत्. तर इथे काय सांगितलंय प्रभूजीच माताजी, की कली हा दोषांचा निधी म्हणजे सागर आहे. खूप साऱ्या गोष्टी ऱ्हास होत आहेत, मान्य आहे. परंतु राजन परीक्षित महाराज शुकदेव गोस्वामी सांगत आहेत, अस्ति ही एको महान गुणः. इतक्या सगळ्या गोष्टी ऱ्हास होत असताना एक खूप महान गुण आहे कलियुगाचा, हे शुकदेव गोस्वामी सांगत आहे. कोणता महान गुण आहे तो? कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. केवळ आणि केवळ भगवंतांच्या कीर्तन मार्गाचा स्वीकार करून कुणीही व्यक्ती जीवनाच्या परिपूर्णतेला प्राप्त करू शकतो, ह्या साध्या सोप्या मार्गाने. आणि बाकीच्या साधू संतांनी पण तेच सांगितले, जसं की तुकाराम महाराज म्हणतात की तुटू दे देह फुटू दे मस्तक, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, कीर्तन रंग सोडू नये. तर सांगण्याची गोष्ट अशी की फक्त आणि फक्त या कीर्तन मार्गाचं पालन करून आपण कलियुगामध्ये जीवनाची परिपूर्णता प्राप्त करू शकतो, खूप छोट्या कालावधीमध्ये. हा महान गुण म्हणून गौरवलेला आहे भागवतामध्ये. ठीक आहे का प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि पुढचे 3 ते 4 दिवस मी इथे पुण्यामध्येच आहे. तर कृष्णा विलिंग भगवंतांच्या कृपेने आपला जो येणाऱ्या मंगळवारचा सेशन आहे तो पण इथे घरीच पुण्यामधूनच मी घेईल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी सॅटर्डे जाते क्लास? हा, शनिवारी सकाळी आणि मंगळवारी संध्याकाळी हे आपले 2 सेशन असतात माताजी. टाइम काय प्रभूजी? शनिवारी सकाळी सामान्यतः 9:30 किंवा 10 मी अनाउन्स करतो ग्रुपवर माताजींच्या द्वारे, आणि मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता. ठीक आहे. हरे कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.